भंडारा जिल्ह्यातील मारेगाव येथील MMPIL कंपनी प्रशासनाने प्रमाणित सेवा नियमावली बनवलेली नाही. शासकीय नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीररित्या कंपनी व्यवस्थापने 2022 पासून वार्षिक वेतनवाढ करार कामगार युनियनमध्ये न केल्याने कामगारांवर उपाशी राहण्याची पाळी आलेली असून कंपनीत अकुशल कामगारांच्या हातात मशिनरी देण्यात येत असल्याने कंपनीत मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कामगारांमध्ये असंतोष खदखदक असून कामगार युनियन आता कंपनी प्रशासनाच्या विरोधात आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे. भंडारा जिल्ह्यातील मारेगाव येथे मागील 45 वर्षापासून MMPIL इंडस्ट्रीज ॲल्युमिनियम पेट्रोल पावडर बनविण्याचे काम करते. या कंपनीमध्ये तब्बल 1,500 कामगार काम करीत आहेत. मागील 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2022 कंपनीने ॲल्युमिनियम मेटल पावडर कामगार संघासोबत करार केला. तेव्हापर्यंत कंपनीचं काम सुरळीत सुरू होतं. मात्र 1 एप्रिल 2022 पासून कंपनीने अचानक कामगारांसोबत करार करण्यास मनाई केली. त्यामुळे कामगार आयुक्त भंडारा यांनी कामगारांचा वार्षिक वेतन वृद्धीचा अयशस्वी चुकीचा अहवाल कंपनीशी साठगाठ करून महाराष्ट्र शासनाला पाठविला. त्यामुळे कामगार आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यात वेतन वृद्धी करार 3 वर्षापासून झालेला नाही. त्यानंतर परत अहवालात दुरुस्त्या करून महाराष्ट्र शासनाकडे पाठविण्यात आला. याबाबत कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क साधला, मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिला. त्यासाठी तुम्ही हे आंदोलन करता सविस्तर सांगा. हां, मी मुनेश्वर टिचकुले, महासचिव ॲल्युमिनियम मेटल पावडर कामगार संघ शहापूर. आमच्या प्रलंबित मागण्या अशा आहेत. पगारवाढ 4 वर्षापासून झालेली नाही, ती त्वरित करावी. व्यवस्थित कॅन्टीनची व्यवस्था करावी. इथं 16-16 तास लोकांना उपाशापोटी काम करावं लागते. त्याच्यामुळे जेवणाचा दर्जा सुधारावा जो मिळत आहे त्याच्यात. आणि दवाखान्याची व्यवस्था करावी. तर दवाखान्याची व्यवस्था नाही आहे. इथं लोकांना सेफ्टी पुरवल्या जात नाही. इथं सगळी लोकल सेफ्टी चालू आहे. सेफ्टीच्या नावावर काहीतरी देऊन देणे आणि लोकांचा जीव घेणे असे कंपनीनं अवलंबिले आहे. याचा परिणाम असा झाला का उमरेच्या कंपनीमध्ये पण मोठा स्फोट होऊन सारी ते 7-8 लोक मरण पावलेले आहेत. 15-20 लोक अपायित झालेले आहेत. आणि कंपनी तरी पण सुधारण्याचं नाव घेत नाही. त्यांचा असं म्हणणं आहे का तुमचे बनताव करलो. त्याच्यामुळे शासनाला आमचे हेच मान्य आहे का शासनानं का बनते ते व्यवस्थापनाला दाखवून द्यावा. आणि ह्या लोकांच्या जे 4 वर्षापासून पगारवाढीसाठी लोक ताटकळत आहेत त्यांना न्याय द्यावा. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सरकारला कळवल्या आहेत, पण सरकारही याच्याकडे मूग गिळून बसलेली आहे. 15/3/2025 माननीय संजयजी पुराम यांनी विधानसभेत हा प्रश्न विचारला, तारांकित प्रश्न, पण व्यवस्थापनाने त्याला बी केराची टोपली दाखवली. 12 जानेवारी 2026 माननीय जिल्हाधिकारी भंडारा यांनी पण मीटिंग बोलावली आणि समज दिली व्यवस्थापनाला, पण त्यांचाही आदेश मानायला तयार नाही. कलेक्टर हमको आदेश देणारा कोण होता आहे अशी त्यांची धारणा झालेली आहे. म्हणजे आम्हाला ह्या जगात झुकवणारा कोणीही नाही असं ते स्पष्ट बोलून दाखवलेले आहेत. आम्ही करू तो कायदा. हम अपने जेब में प्राइम मिनिस्टर को, मंत्री संत्री को, आमदार को अपने जेब में लेकर हम घूमते हैं. तुमसे बनता हो कर लो, जाके देख लो. झोपले आहात की आम्हाला न्याय मिळवून देणार याच्यासाठी त्याला जागे करायचे आहे. या ठिकाणी 4 वर्षापासून कामगाराच्या पगारवाढीचा प्रश्न प्रलंबित आहे. बऱ्याच ठिकाणी आम्ही प्रयत्न केले आहेत, परंतु शासकीय प्रशासकीय आणि न्यायव्यवस्थिक यांना म्हणजे व्यवस्थेला हाताशी धरून शाने कामगार पगारवाढीचा हा मुद्दा वारंवार पुढे ढकलल्या जात आहेत. इथे 25-25, 30-30, इव्हन स्वतः मला 30-31 वर्षे झालेले आहेत, परंतु माझा पगार अजूनही 25,000ला 200-300 रुपये कमी आहेत. आणि जरी काम इथलं म्हणजे खूप क्रिटिकल आहे, खूप म्हणजे एवढं क्रिटिकल आहे की केव्हाही काही अपघात घडण्याची शक्यता असते. आणि सुरक्षेच्या व्यवस्थेच्या माध्यमातून हेल्मेट वापरा, जुते वापरा, ऑप्शन वापरा, याच्या व्यतिरिक्त अन्य जे सुरक्षा आहेत त्याकडे मुद्दाम ही व्यवस्थापन म्हणजे दुर्लक्ष करीत आहे. ह्या ज्या समस्या आहेत आमच्या पगारवाढीच्या, बाकी उद्योग नाही आहेत आम्हाला आणि चालढकल केल्या जाते. याच्यामुळे आमच्या मुलाबाळाचं शिक्षण आणि आमचा जो जीवनप्रवाह आहे पारिवारिक ते चालवण्यासाठी आम्ही खूप समस्याग्रस्त आहोत आणि आम्ही रटकुंडीस आलो आहोत. आम्ही त्यांच्या पायापोटी लागण्याचा प्रयत्न केला. सौम्यतेनं आम्ही त्यांना म्हणजे मागणी मंजूर करून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या गोष्टीला ते कोणत्याही प्रकारे बाध्य होत नाही आहेत. ते म्हणत आहेत आम्हाला की 4 वर्षापूर्वी आम्ही जो तुम्हाला पगारवाढ केली होती त्याच्यापेक्षा तुम्हाला कमी द्यायचे आहेत. असं या दुनियेत किंवा या भारतामध्ये आपलं असं कोणतं प्रकरण आहे की जे 8 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी जी महागाई होती, ज्या समस्या होत्या त्या उलट्या कमी झाल्या की वाढत आहेत. याचा व्यवस्थापनाने स्वतः आणि कंपनी मालकांनी स्वतः विचार करावा. मी चंद्रकांत चोपकर या ठिकाणी जवळपास 6.5 वर्षापासून कंपनीमध्ये कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत आहे आणि अजूनपर्यंत या ठिकाणी कंपनीनं मला परमनंट केले नाही. माझ्या नंतरचे जे लागलेले मुलं आहेत त्या ठिकाणी त्यांना कंपनीने परमनंट केलेले आहेत. त्याचप्रमाणे परमनंट आणि जे कंत्राटी कामगार आहेत यांचा जो वेतनवाढीचा मुद्दा आहे अजूनपर्यंत त्यांचा अग्रीमेंट झालेला नाही. वारंवार कंपनी आणि त्यांच्या सोबत जे निवेदन दिलेले आहेत कंपनीनं त्यांच्या अजूनपर्यंत जे काही समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्याचप्रमाणे या ठिकाणी या कंपनीमध्ये जो पगार दिला जातो
जो जवळपास 10 वर्ष लागले त्यांना तेवढीच वेतन आहे, म्हणजे मजुरी आहे. आणि जो आज लागलेला आहे त्यांना पण तेवढीच रोजी आहे. कंपनीला सर्वांकडून अशी विनंती आहे की या वेतनवाढीमध्ये एक सुधारणा करावी आणि कंपनी जो कामगार लोकांवर जो अन्याय करत आहे त्या अन्यायावर त्यांनी या ठिकाणी एक मार्ग काढावा आणि कंपनीनं कामगारांना एक न्याय मिळवून द्यावा. ज्या ठिकाणी जी संघ स्थापन केलेला आहे त्यांच्या मध्यस्थी करून दोघांनी व्यवस्थित करून या ठिकाणी त्यांना योग्य जो न्याय द्यावा. आणि जवळपास या ठिकाणी कॅन्टीनची जी व्यवस्था आहे ती पण या ठिकाणी फार चांगली नाही आहे. या ठिकाणी जेवण पण चांगलं मिळत नाही. त्याचप्रमाणे कधीकधी या ठिकाणी कंपनीमध्ये अपघात झाला ते त्या ठिकाणी वेळेवर ॲम्ब्युलन्स या ठिकाणी यावर्षी मला वाटते यावर्षी आलेली आहे, ते पण छोटी आहे. आणि या ठिकाणी फायर ब्रिगेडची सुद्धा व्यवस्था नाही आहे. एखादी जर कंपनीमध्ये जर मोठा हादसा झाला तर त्या ठिकाणी कामगाराचा मृत्यू होऊ शकतो आणि कामगारावरती जे उपासमारीची पाळी आहे या ठिकाणी कंत्राटी कामगार अजूनपर्यंत एक पण आलेला नाही. कारण की कंपनी या कंत्राटी कामगारांवरती जो अन्याय करत आहे, जर कंत्राटी कामगार जर या ठिकाणी आलात तर त्याला कंपनी दुसऱ्याच दिवशी या ठिकाणी येऊ देणार नाही असं मला वाटते. आणि म्हणून माझी सर्व कंत्राटी आणि जे परमनंट या ठिकाणी वर्कर आहेत त्यांनी एकता करून या ठिकाणी एकतेची गरज आहे. जर आपली जर एकता जर नसेल तर कंपनी आपल्यावर वारंवार अत्याचार करत राहील. आणि म्हणून माझी सर्वांना या ठिकाणी विनंती आहे, प्रशासनाला पण सुद्धा विनंती आहे की वारंवार निवेदन दिलेलं आहे कंपनीला, शासनाला पण निवेदन दिलेलं आहे, तरी पण या ठिकाणी कंपनी आणि प्रशासनासोबत ताळमेळ करून या ठिकाणी जो कामगारावर जो वेतनवाढीचा मुद्दा आहे त्याचप्रमाणे कंपनी जे PF असतो तो PFसुद्धा माझ्या या ठिकाणी 4-4 महिन्याचं दिलेला नव्हता. या ठिकाणी चरणभाऊ वाघमारे साहेबांसोबत या ठिकाणी एकदा चर्चा झाली आणि लगेच त्यांनी 4 महिन्याचा PF आमच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे. कारण की आम्ही कंपनीमध्ये 8-8 तास काम करतो. जर आम्ही OT करतो तर कंपनी आम्हाला डबल रोजी देत नाही